गावचं राजकारण जसं काही गजकारण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण काय पाटील काय गावात राडा लावलाय त्या बिशीचा? अहो कसं आहे सरपंच, ज्यावेळेस मी नव्हतो का नाही त्याच ह्या लोकांनी बीसीचा कांड केलेलं आहे. मला तर काहीच माहित नाही गोष्टीचं. ज्यावेळेस मी गावात आलो त्यास मला ते कळालं. काय सावकार काय लावलंय राव हे गावात? तुम्ही गाव शांत ठेवताय का नाही? सरपंच मी काय म्हणते त्यासाठी, ही रोज काय पण का नाही तमाशाच नको गावात. मग काय करायचं म्हणताय? रोज उठून त्या पोलीस स्टेशनला जायचं, आपल्या गावचं नाव खराब व्हायला लागलं. मी काय म्हणतोय, एक तंटामुक्ती अध्यक्ष निवडू आपण. नाही नाही ते निवडू पण तुम्हाला कळतंय का काय हे सान्या बांड्या राजा ही गावातली निवळ इडी पोर आहे ती? नाही ती बांड्या तर लागा ती काय की ती मूर्ती लहानपण कीर्तीलय मान आहे त्याची. काय सगळं पण लय कांड करतात राव. आपण पाटील हीच त्याला खत पाणी घालते ती हा, तेवढं. आता ह्या बारीनं बीसीला तात्याने पैसे दिलत या. आता म्हणलं सुधारतील कुठंतरी पोरं पाटील. काय रुपयाला हा माणूस त्यांना घेऊन बसतोय तिथं. काय आणि आता तुम्हीच सांगताय तुम्ही त्यांची नाव मोहर आणताय. एकदा कुठं बसलं पण आता म्हणलं सुधारतेली जरा व्हायच. बर का सावकार पाटील, असं करूया आपण तंटामुक्ती अध्यक्ष महिला मधला निवडूया. हो, तर नाही नाही थोडासा ते चाप पाटील असणार. माझ्या डोक्यातच आलं. मी बोलणारच विषय आता 26 जानेवारी जवळ आली आहे. बर. त्यावेळेस ग्रामसभेत विषय घेऊन अध्यक्ष निवड करायची आहे. नाही बरं का, ह्यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे. लय कांड व्हायला लागलाय गावात. आणि विशेष म्हणजे आपल्याला लेडीजच करायची हो, चालतंय. तंटामुक्त अध्यक्ष. हो, ऐका की मी काय म्हणते, मला लीडच करायची. मला तर असं वाटतंय मग ती आणि तर आलेले आपल्यात बर त्यांनाच करू की आपण. चालतंय चालतंय ना. जमल का? चालतंय, काय अडचण नाही. सुशिक्षित आहे ते बरं का सगळं आहे. हो. पण आपले बी त्यांना सहकार्य पाहिजे असणार सगळ्यांचं. ना, काय 100% होतंय नाही, लेडीज आहेत. अहो, आता रहिवाशी झाले ते आपल्या गावातल्या. नाही, ती झालं की पण आपलं सहकार्य असंच पाहिजे त्यांना. नाही अहो चांगले आहे, करून टाकू त्यांना. झालं ना आता लय बरं होईल बरं का. चालतंय झालं ना आता लय बरं होईल. कारण माझ्या डोक्याचं लय ताप कमी होईल. सारखं काय गावात उठसूट काय भांडण झालं की हायच पाटील. नाही ते तंटामुक्त अध्यक्ष निवडून टाकू आणि विषय ते मार्गे लागू. म्हणजे ह्या 4-5 जण जे गाव तापावते ते का नाही ह्यांच्यावर कुठं तर आळा करू. नाही करू ठीक आहे. चालतंय ठरलं करून टाकू. आयला एवढ्या गोष्टीला कधी जातात वय माहेरला तवा कुशल गंगी गेली निघून. तिथं पोटाची आपदा व्हायला लागली माझ्या. कुशल गेली माझी भाकर निघून 2 दिवसात आलेली. आईला सासऱ्यालाच फोन करतो काय म्हणतात बघतो. आईला उचला की राव मामा. हॅलो, हा मी बोलतोय. अहो गंगे 4 दिवस झाले आले राव तिकडं. आहे तर माझ्या पोटाच काय. अहो नाही बांधलो मी तिला. नाही तीच मला बांधून आली. अहो कुठे मामा तवा एक ड्रेस घेतला आणि 200 रुपये प्यायला गेल्यात मामा. तिच्याकडेच पैसा आहे तर बाकीच. अहो मामा पाठवा राव, नाही तर मी येईना गाडी घेऊन. मामा नका राव तसं करू. मामा लय माझी आपदा होती राव. मामा खरंच तुम्ही तसं करा नका. थांबा हो का मामा, मी गाडी करून पुढारी घेऊन येईन तिकडं. मग लय तुम्हाला खर्च होईल. तुम्हाला आलं का नाही माझ्या त्या मित्रांना पाहुण्यांना सगळ्यांना तुम्हाला बकरच कापावं लागल. बर येतो का नाही बघा. हा मी येतोच, लगेच येतो. अहो निघालोच मामा. मला गंगेशिवाय करमत नाही व. गंगी पाहिजे मला. आलो लगेच आलो मामा. ठेवू का? मामाने बोलावलंय. चला पाटील सावकार आपलं ठरलं आता तंटामुक्त अध्यक्ष लेडीज करायची आणि ती अनिता मॅडमच करायची. आज जरा उशीरच झालाय कामावर जायला. चला फास्ट मध्ये निघावं. कुठंतरी ते मार्ग लागला पाहिजे. बोला द्या. हा आले थांबा येते तिकडेच येते. बरं झालं मॅडम बी आले. मग काय तर बोला की काय म्हणताय पाटील तुम्ही बरं सांगा. का, मॅडम विषय असा आहे की आपल्या गावात भांडणं तणणं लय व्हायला लागले.
सारखं काय नाही काय कांड होतंय, माझ्या डोक्याला लय ताप होतोय. तर आपल्या सगळ्यांचा असा विषय झाला आमचा की गावात तंटामुक्ती समिती आपल्याला स्थापन करायची आणि त्याच्यासाठी आम्ही तुमचं नाव सुचवलंय. काय म्हणायचं? आहे तुम्ही सुशिक्षित तुम्हाला मान्य आहे का ते? बोला. मान्य नाही पाटील, आता त्यांना ते ठरलंय करायचं म्हणजे करायचं आणि तुम्ही ते पद घ्यायचंच. पद घ्यायला काय नाही हो, पद घेते मी, पदाचं काय नाही, गाव चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, पण ती 3 आम्ही आहे ना पाटील, आम्ही कशासाठी आहेत? हो मॅडम, तुमच्या पाठीशी आम्ही आहे ना. करतो आम्ही, नका तुम्ही टेन्शन घेऊ त्यांचं. हा त्यांचं बघतो आम्ही काय करायचं. आणि प्रत्येक गोष्टीला नाही प्रत्येक गोष्टीला सहकार्य बी आमचं राहणार आहे. तर तुम्ही असं काय तयार नाही. व्हा, काय अडचण येणार नाही, आम्ही आहे तुमच्या पाठीशी, काहीच प्रॉब्लेम नाही. एवढ्या 4-5 दिवसात ग्रामसभेत का नाही हो करून टाकू त्यांचा विषय. नमस्कार सरपंच. नमस्कार राजा भाऊ, काय भानगड कुठं आहे? राव तुमचं माझ्यावर लक्षच नाही, माझं काय चाललंय काय नाही. आता काय झालं बायको गेले की निघून, पुन्हा? मग धन्य आहे रे, मला धन्य आहे. काय किती वेळा सांगायचं आणायची नाही. झाली बायको तुझी आता? मला बायको आणायची या. अरे 10 रुपयाचं कमी कर की जरा. आलंय टेन्शन आलं, मी आज पेलो बायको कजळ गेले मग माझी. रोजच 10 रुपये पितोय. हा रोज तवा थोडी घेतली म्हणून काय होतं या. सरपंच तुम्ही चला माझी बायको आणायची. तू आधी- सांगा की तात्या ए, राव तुम्ही. थांब राजा भाऊ, तू आधी सांग मला, तू बायको कशामुळे गेली तुझी? अहो ती पिसेचं पैसे घरातलं एक ड्रेस घेतलं, कुठं थोडं प्यायला पैसे, सगळे पैसे तिच्याकडेच आहेत. बर काय म्हणताय बेकार आहे. काय राव, बिशी गेली आणि तू सगळ्या ड्रेसवर हे दारोवर घालवलं का आता? अण्णा कपडे नव्हते राव मला, तुम्ही देतो म्हणल्याला दिला नाही तो ड्रेस मागचा, मग मी घेतली म्हणून काय झालं. तात्या बर सांगा त्यांना. बर काय करायचं म्हणतो आता तू? माझी बायको आणायची, मी गाडी करतो वाटलं तर. बर आणि चला माझी बायको आणायची, मला बायको शिवाय नाही राव करू आणि मग. त्याली बाबा तिथं आम्हाला तुझ्या सांगा. नाही मी हाय की एवढा पट्ट्या आणि ह्या नीट उभा राहा, नीट उभा राहा पट्ट्या. सांगतोय मी, ह्या पट्ट्या समोर तुम्हाला काय सुद्धा फक्त तुम्ही म्हणायचं राजाची बायको लावा, राजाची बायको लावा. बघ नाही तर आम्हाला पळायला लावशील का अहो, तर आता तुम्हीच ठरवलेलं लग्न राव, तुम्हीच केलंय ह्यो आहे माझं. ना, ह्यो असा 10 रुपयात राहणार आहे. ती त्याची बायको, त्याचा सासरा आणि त्यो. अहो, ना, तसं नका करू, माझी बायको प्लीज चला हो, माझी बायको आणायला तसं नका करू. पट्ट्या पट्ट्या करू लागला का, तिथे जाऊन पट्ट्याने मार खावा लागेल. मग काय तर सावकार तुम्ही तर सगळं ह्यांना नाही नाही म्हणता आणि तुमच्या बाजूने बोलतात नाही नाही. सरपंच काय म्हणता? सारखा तंटा व्हायचा, ही अशीच माणसं का तुमच्या? मॅडम तुम्ही काय असं आता गाव कुठलं तर थोडं तरी राहतं एवढं तेवढं मॅडम. करतो त्याचं काय नका अडचण टेन्शन आहे, घेऊ तुम्ही. अण्णा तुम्ही काय बी करा, माझी बायको पाटील. आणायची तुम्ही या, मी थांब गाडी- बाबा थांब, तुझं मिटावतो थांब. असू द्या, एवढी बारबी जाऊन त्याची बायको आणू. बरं. काय करायचं बरं, आता हे असंच गावात बोंबलत फिरण्यापेक्षा बायको आणल्यावर कामात धंदा तर जाईल, 4 रुपये मिळवल. हा? चालतंय की जाऊ की नाही आपण. जर तुम्ही आला का ना तुम्ही फाशी घे ना, चिठ्ठी लिहून का ए तसं काय करणं का बाबा, आणू तुझी बायको. मी उद्या सकाळ तुम्ही का नाही मला न्यायचं, त्या 3 दिवस न्यायचं, मग हा मी फाशी राजा घेणार. दम लागा, तुझंच चाललंय ना आता, तू फाशीचं न्यायचं कशाला अरे काढतोय ना? बाबा तुझाच विषय चाललाय, जरा दमबीर आहे का नाही तुला? करू दे की लगा. हा? मी गाडी ठरवतो जाऊन. आपण काय येत नाही सरपंच नाही मी सावकार तुमच्या नावची चिठ्ठी लिहिली, अरे मी येणारच नाही. मी चिठ्ठी तुमच्या थांब रे तू, थांब का मी जाऊ उठून इथनं? चिठ्ठी लिहिली म्हणजे काय, कशी दम चिठ्ठी करशील का नाही तू थोडा? फाशी घेणार. बघा माझी आता, बायको कसं काय ना, करायचं? मी नाही. बाबा मी सांगतो पाटील ऐका, हा. आपण जाऊ त्याचे बघू काय होतंय, आली तर आणू बी, सुधरल देऊ अजून एकदा चान्स त्याला. आता काय करायचं गाड्या? अहो, जाऊ पण त्याचा खर्च कोण करायचा यायचा? आपण रुपया करताय की देणार. म्हणताय की तुम्ही गाडी लावली म्हणताय की ती? गाडीचं काय? गाडी केली की मी या चौकात, मी आता चौकात थांबतो, तुम्ही या सगळी. बस बर चालतंय. पाटील मी बघूया. गाडी ऐक घेऊन ऐक, येतो. तू गाडी बिडी आण ना, गाडी आणल्या आम्हाला फोन कर, तू चौकात आम्ही त्या. आवा सर करतोय फोन. हा तिथे गेल्यावर बघ फोन कर, गाडी बिडी हा, आल्यावर जा जा, तुझ्या जा, जा. सासऱ्याला फोन कर. काय राव पाटील, ही काय अवघड आहे. अजून तर अध्यक्ष निवडा जातो वरच कुठं ना मोर. हा? सगळं तंटच आहे तर. बिचारीने काय करायचं, असं दारू पेतय ही करतय म्हणल्यावर सांगा. असत्यात मॅडम 4-2, आता काय करायचं? आता सगळेच काय सगळे शाने आहेत ती काय त्याला सुधारण्याचा प्रयत्न बी केला पाहिजे आपण. नाही नाही, त्याला चान्स दिला पाहिजे, त्याची बायको आणली पाहिजे, नाही तर लय वायपट जाईल. मग काय, चोऱ्या माऱ्या करेल ती परत पैशासाठी आणि दारूसाठी. मग काय तर मग ती बायको आणल्यावर आपलं कामात धंद्याला 4 रुपये कामावर दिली किंवा काय बी दबले ती करतील, तर आपला संसार चांगला करतील. नाही तर ती गंगेला का वाजवल पोंगी तिथे गेले आपलीच उगे. नाही 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 नाही, तसं काय होत. तुम्ही काय भिवू नका. नाही बाबा, त्या गंगेला बघितलं की मला तर भ्यावच वाटतंय.
नाही गेला तर पाहिजेच ना शेवटी नाही आपण पाटील ते- एक वेळ प्रयत्न करू आपण आणायला जाऊ 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 चालतंय बरं ठीक आहे तुम्हाला फोन करेल मी ते ग्रामसभेच्या वेळेस त्यावेळेस या तिथे तुम्ही चालतंय मग जाऊ त्याचा फोन आला की तुम्हाला मी फोन करेल जाऊ आपण त्याच्या करू मग एकत्र भेटू एकत्र नाही जेवण तुम्ही डायरेक्ट चौकातच या आता कोण बिन काय करणार नाही कोणाला आणि तेवढं त्याचे आणू असू द्या चालते चला चला नाही तू बसायच्या लायकीचं ना आपल्या संग माहिती काही हा तू कशाला नको म्हणलं कुठल्या गाडीत येऊ कशाला बसलाय तू इथे येऊन ओठ गावांगा बसलेला का हिंडला का मग मी गावांगा घातले का मग काय केलं तुला का काटे घेऊन आलाय का सत्य मी तिथं विशेष हप्ता भरायला गेलेलो हा आणि तिथनं मग समजीत चला म्हणली मला सोडा ना ती जाऊन दे तो उद्या अजून काय केलं तरी तू जाऊन तिथं गावात जाऊन मिळशील तू म्हणतो समजीत चला म्हणले उद्या सगळी म्हणले हिरी जुडी मला मानणार आहे का तू हा हेच काय अडा आहे होय तेव्हा? आपलं जे बोलणं आहे का नाही ते सगळं त्यांना सांगतोय सरपंचांना ह्यांना अरे तुम्हाला या ना हानीला लय दाना मग विषय काय माहिती का तुम्हाला खोटं सांगत नाही बरं का गावात आणि गावात कुठल्या दारा उभा राहावा नाही तांबे फेकून हाणला आपल्या तरी गावात कामाचं पहिलं बघा आधी धंद्याचं हे मुद्द्याचा विषय आहे तोक्ती राहते लका तुम्ही इथं बसलाय वय ए मग इथं बसून कुठं काय अमेरिकेत जाऊन बसू का बाबा गपला का बंड्या तू मित्राला विसरतो या म्हणणं सांग तुझं बाबा अरे चला गेला का माझी बायको आणायची बायको कुठनं ती माहेरला गेले ना भांडण करून आता तुझी बायको रोजच भांडण करणार रोजच माहेरला जाणार आम्ही काय मोकळं झालं तुझ्या बायको आणायला ए लका दोस्तीत कुस्ती करू नको बंड्या तर मार खायला मार देतोय ए बाबा तू माग बिशीचं नारळ माझी मिशी काढायची वेळ आणली होती हे लका अरे मागचं झालं गेलं जाऊ दे रे माझं चांगलं हो का नाही वाटतं तुम्हाला बायको माझ्या पशी पाहिजे का नको सासऱ्याला फोन केला का जेव्हा फिवायचं काय अरे सगळं नियोजन मी मोठी गाडी केली या ए राजबा हा आधीच आम्ही सुशिक्षित बेरोजगार आहे बाबा तुझ्या नादी लागून सासरवाडीत काय बजा मार द्यायला लावू नको नाही बाबा नो तुम्ही चला आणि जर तुम्ही नाही आला का नाही मी फाशी घे ना बाबा आता हा. काय करणं काय? आणि सोन्या तुला माहिती आहे मी गेल का नाही दोघाच्या नावची चिठ्ठी लिह ए, ऐक ऐक तू फाशी घेण्यापेक्षा वाशीला जा पण तू फाशी काय घेऊ नको सुनी ऐक वाशील नाही काशीला म्हण ह्या पेताळ खताळे नादी लागायचं नाही पेल्याव गडी गिर फाशी बाबा त्याचं काय खरं नाही राजा काळी पाटी घ्यायला सुद्धा पैसा नाही तर तू काय वाडी विषय करू नको बरं का डोक्याला ताप आमच्या मग तुम्ही माझे सगळे येणार आहे का नाही बरं तू गावात तर गेलता का त्या कोण येणार दुसरं काय अहो, करायचंय? सरपंच येत पाटील येत सावकार येत ते जमलं तर ते आता त्यांचा विषय चालला होता नवीन मॅडम आहे का नाही ते अनिता मॅडम तिला तंटामुक्तीची अध्यक्ष करायचं नियोजन चाललंय जमलं तर ते बी येईल दिला का आपल्याला मग तर काय नाही, त्यांचं बरोबर आहे. ऐक जा त्यांचं बरोबर आहे 50% आरक्षण आहे आपलीच काय मग झाली पुरुषांची पाहिजे बरोबर बायांना पण पाहिजे त्यामध्ये खरंय काय म्हणणं आहे तुझं हा का निघायची आपली तिकडं काय का होईना तुम्ही माझ्या सगळं आम्हाला तर चालू वाटलं तू काय तर कामाच घेऊन आला कामा मला कुठतरी बघा माझ्या डोक्यात हाय कामाचं हित हित कवा हाय त्याच्या डोक्यात काय माहितीये का डोक्याचं हित म्हणतं डोक्यात आहे आणि ही समजा मागणी सुचवतोय परत फाशी सुचवायला. घेण्यापेक्षा ऐका की आलो जाऊन आम्ही ते काय आम्ही म्हणतो आलो ते बघू. तुम्ही चला. बसा इथं. तुम्ही इथंच बसा. गाडी हिन मोठी कन्या तो बी बर कर रे. चल बाबा चल ए चल लय अवघड आहे काय होईल माहितीये का ह्याच्या नादान तिथं गेल्यावर गुंगी ताई हाणू नाही बरोबर ए बाबा का तू उठून आणलं तिथनं काय तुझं नियोजन आहे शास्त्रवाडीचं अरे माझी बायको आणायची मी गाडी मित्राची मागवली या बर. हा? आणि मग ती गाडी मागवली पण एक टेन्शन आहे माझ्या डोक्याला काय गाडीत नाही डिझेल आणि माझ्याकडे नाहीत पैसे यार मग कसं न्यायचं शास्त्रवाडीला आम्ही ती सगळं नियोजन केलंय हा. तुम्ही फक्त का नाही इथनं त्या गाडीवाल्या पैसे जावा हा मी डिझेल घेऊन आलो काल अण्णा सरपंचाचा ड्रायव्हर आणि मी हा. डिझेल आणलंय ट्रॅक्टरला बर तर ते ट्रॅक्टरला ओतायच्या आधी मी त्या गाड्याला गांडावतो आणि डिझेल आणतो ड्रम मध्ये काढून आणि मग आपण जाऊ तुम्ही जर तिथं चौकात जावा ते येऊन थांबतय काय तू शास्त्रवाडीचं तू का चौकात येऊन मारणार आहे आम्हाला महाराज नाही माझं डोकं आहे तुझ्या डोकाय काय डिझेल चोरायला तू आणि तू चोरून आता माझ्या डोक्यानं चाललं मी तुम्हाला काय सुद्धा होऊ देत नाही अण्णा सरपंच म्हणजे दिलाचा राजा आहे आपला हा, ते पडलेला सरपंच हित असतो ना अण्णा सरपंच हित असतो पडलेला सरपंच नाही आज गावात गेलंय ती गाव बाहेर तुला सांगतो राजा
नाही नाही ती काय झालंय माहितीये का ती पाहुण्याकडे तिकडे गेलंय त्याच्या कोणातलं तर त्या पाहुण्याचं लग्न आहे ती गेलंय सांगतोय उद्या नको तू म्हणतोय ना अण्णा सरपंच माझ्या दिलाचा राजा आहे दिलाच्या पेक्षा तुझ्या गालाचा राजा होईल तिथं बाबा काय बाबा अण्णा सरपंच लय प्रेम आहे. तुम्ही आधी जावा मी जाऊ का तुम्ही जात आहे का आलो तिथं बरं ऐक आम्ही तर जातोच पण सासरवाडीला पुढे बेत सांगितलं ना कांदा लिंबू काय मीठ तयार ठेवायला गंगी आहे का नाही ती सगळं करते काळजी करू नको गंगी आपली दिलकीची गंगीला फुकणी घेऊन मागू नाही आमच्या राणी आहे माझी ती. चटणी तोडा फेकून हाणल्यानंतर बाई विचार की बाबा ती तोंडाव पण ती मनाने लय माया करते माझी माहित नाही तुम्हाला आलो आम्ही जाऊ का मग तेवढं ती जाईल म्हणाल ही कधी यायचं त्याला त्या तुझ्या तो वाहन सांगितलंय ना त्याला आम्ही थांबवूनच होतो हा मी आलो लगेच मी लगेच आलो ऐकी काही अण्णा सरपंच डिझेल काढायचा अण्णा सरपंच उसाने हाणाल बरं का आपल्याला ऐक सुनिया काय झालंय आपण सगळ्याला लावलाय चुना फक्त अण्णा सरपंच राहिलाय पुन्हा हाय राजाची इच्छा तर जाऊ दे तिथं लय तत्वज्ञान आहे वय हारू दे पण जाऊ दे चल चला आला इथं सरपंच लावला वय ट्रॅक्टर अवघडच झालं पाय पान नाही तर म्हणला चावी हाय 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 यायला बरं लवकर कोणी यायचं बेच आयला झालं बरं का पटापट भरलं गेलं पाहिजे सगळी वाट बघत असतात होय अरची आई मारली डिझेल नाही काय नाही ती मंडा नुसता टेम्पो आणून सोडला इथं येईल की डिझेल घेऊन तिला कसं गेलाय म्हणजे काहीतरी करणार कलागडी डिझेल त्या अण्णा सरपंचाकडे जातो म्हणलाय बरं का त्यानं जर काय कुठं केलं ना गंगीला आणायला जायचं गाडीला जायचं गंगीला आणायला जायचं गंगीला आणायला जा आला बाबा जीवा भावाचा दोस्त आमच्या मी आलोय सरपंच नाही का नाही त्याच्या ट्रॅक्टर मधलं डिझेल आणलं हे कुणी बघितलं का कुणी नाही बघितलं सोन्या ट्रॅक्टर मध्ये डिझेल टाकून काय ट्रॅक्टर नाही छोटा हात आहे आपला मी ट्रॅक्टर मधनं आणलंय सुनिया जायचं मित्राच्या सासरवाडीला जायचं आणि जाऊन तिथं कटकुट खायचं सांगितलं का चल डिझेल टाक ए आजोबा डिझेल टाकतोय बर का ही बाकीचे का आणलं नाही ते लागा ते पुढे थांबली असतेली बर मी सांगायला फोन करतो थांब आधी सासऱ्याला नाही हे आधी येतात का बघू दे मग सासऱ्याला करतो चल अण्णाला ह्यांना फोन करून नाही ती येते ती सगळी चला ते बसल्यावर मी सासऱ्याला फोन करतो चल चालतंय चला बसा गाडीत थांबाय अयो यार ह्या गाडी जायचं अलग हे काय कांबाट्याचा खेळ खेळा करायला किती वस्तू पार पाटील मला तर मानक्याचा त्रास आहे गाड्या ह्या गाडीत आपल्याला जमणारच नाही आपण ह्या गाडी त्याच्या सासरवाडीपर्यंत पोहोचू का आपण पाटील राजानं गाडी सासरवाडीला बायको आणायला सांगितली का जनावर भरायला सांगितली तसलं झालंय तात्या अवघडच केलंय राजा भाऊन काही जत्रा जायची असल्यावर गाडी केली गाव येतोय का नाही आयला
आलं गाव गाव झालं. आले काय आलं आलं. ए आले बघ बघ बघ. अयो आली केलं का सगळीच. अयो चल आलं एक तर लय उशीर झालाय सरपंच. तुम्ही बी उशीर आलाय. चला गाडीत बसा राव. थांब ह्या गाडीत जायचंय का? हा मग ही गरिबी लायकीने आणली आपली. राजा भाऊ आपल्या गावाच्या अब्रू तर काढतो काय लागा तू सरपंच रावळ्याच्यात. एक तर कस तरी कष्ट करून आणतोय राव मी. माझ्याकडे पैसा का काय तवा सावकार तुम्ही द्यायचं पैसा. मी लक्झरी केली असते की राव. अहो सरपंच असल्या गाडीत जायचं वय काय रिस्पेक्ट आहे का? लेडीज ह्या गाडीत भरून नेणार का आता तुम्ही? दारू प्यायला पैसे येतं नसल्या गाडीत चांगली गाडी घ्यायला पैसे नाही. गाडीत जायचं आपण आपली काय की नाही इज्जत गावात असू दे हाय त्याच गाडी असली गाडी होय तेव्हा असली गाडी असते कुठं? राजूची बायको आली म्हणजे बाद झालं बाकी नका काय. अरे पण राजा या सोन्याला न बांड्याला कशाला घेतलंयस तू? हा ती माझी मित्र आहेत राव. ती राहू दे त्याचं राहू दे. त्याच्यामुळे मरणाचं कांड होतंय आणि त्यांना घेऊन आलाय परत बर तिथं तुम्ही तिथं येणार राहायला. आहे का नाही? मी फाशी घेईन बर का. मी चिठ्ठी लिहिली तुमच्या नावची सगळ्यांची चिठ्ठी. मी लगेच जाईन आणि फाशी घेईन सांगतोय. तसं काय करणं फाशीचं काय सारखं म्हणणं का येडगत करणं का? एक तर माझी दिलाची गंगी तिकडं आणाय जायचंय. तुम्ही चला. बर ऐका ऐक ती फोन केला का सासऱ्याला बघा तिकडे. हो लगेच लगेच लगेच. पाटील अजून फोन बी नाही केला हे नाही. अवघड आहे. काय होतंय रे ह्याला? लागल का आजच्याला? राव फोन स्विच ऑफ आहे सासऱ्याचा. घ्या काय लागा आता कसं जायचं का नाही मोर? तुझा आहे फोन स्विच ऑफ. निघा बोकड कापल्यात 2 सासऱ्याने बोकड. काय राव ती वाया जाईल की. पाटील काय करायचं? केलाय म्हणल्यावर जावं लागेल गाड्यात आहे. चला राव बसून चला मग चला. गेले का बघ गावला का? गेलं गाव. गेले ना? हो पण ऐकी गावला का आपल्याला लसकं म्हणतंय दोघाला. गावात असताना नालायक बोड्याचं आहे आपले. पण ऐकी आपला दोस्त राजाला शान आहे. जणू नवी नवरी आणायची असं गावात चालवलंय गाडीने. तुला बोकडावर गाव गाठवलंय बरं का या बारीनं. गडावलंय. बरं ऐकी ही लक्ष्मी आपल्याला घेऊन जाईल ना? जाईल जाईल जाईल. बघ बाबा नीट निघ. ए नीट निभा आम्हाला कुठं अडचण आण नको बाबा. बस चल चल चल. नीट जाऊन दे रे व्यवस्थित. गाडी एक नंबर आहे राजा भाऊची. दोस्त राजा आम्ही गेली गाडी आहे. गाडी काय झालंय? अरे गाडी चालू आहे नाही लागत नको गाडी थांबा. अरे थांब थांबला का? आणि आपण पोहोचल का जाग्यावर? काय माहिती पाहिजे झालं गाडीला. काय बंद पडली काय? राजा काय गाडी चालली टाकला गाडी पर्यंत. आपलं सरपंच ढकला उतरा. तू कशाला खाली डोकं तू पडला बिडला तर तुला न्यावं लागल. माझी गंगी आणायची आधी. काय करावं लागतं? गावात सगळी गाडी गाडी घ्या ढकलून घ्या राव. चला सगळे प्रतिष्ठित व्यक्ती उद्या खाली ढकला. या खाली. खाली या गाडी ढकलावं लागते या. तू गाड्या टाकलाय पाळे आणले आमच्या असं दे राव माझ्यासाठी. बरं का सरपंच ती असली खटार गाडी करत ती बैलगाडी केलेली परवडलं असतं. आता काय निम्या वाटत येऊन बंद पडलंय आपण पाठीला. काय आता टाकलायची पाळी आली का नाही? माझ्यासाठी इज्जत नाही इज्जत काढली तुला का ह्या गावाची त्या गावाला. मला माझी बायको पाहिजे राव. चला टाकला. त्याची बायको आणण्यापेक्षा याला ओळून सोडा आणि चला आपल्या घरी. हो मी फाशी घेणार तुमचं नाव लिहून. राजाभाऊ सारखं फाशीचं लगा नाव काय करतोय आम्ही कळतंय. मला गंजी पाहिजे राव. चला तुम्ही गाडी टाकला. आता काय गाडी ढकलू का? हा चला गाडी टाकला. ढकला गाडी. चला चला आपल्याला पोहोचलं पाहिजे. चला तिकडे शेळा बोकड होईल. राजे भाऊ मी तुला कशाला आणलाय? चांगली जुरुदी ह्यांचं जुरुदी आपल्या कुरकुड्या करते. लय कुरकुड्या गाव करते. लय कुरकुड्या गाव करते. मला कुठं टाकायचं?
बसून घ्या बसून घ्या तात्या बसा तुम्ही लय माझी तुम्ही लावले असू दे राव आली सासरवाडी गाडी सान्या मामा राम राम मामा मामा गंगी कुठे गंगी आहे पाठवागी रावते तुम्ही लय येड्यासारखं करताय. कसं आहे दारू पी ती पोरगी आमची भिशा लावते कामं करून पैशाचा वापर तुम्ही वेगळ्या पद्धतीने करता गपचीप भिशा घेऊन जाताय. ती असल्या पद्धतीने म्हणल्यावर कशी राहील तुमच्यापाशी. नाही राव मामा अहो पाठवा गंगीला माझ्या लय जीव आहे गंगीचा गंगीवर माझा लय जीव आहे राव तुम्ही नका अडचण आणू पाठवा तेवढं गंगीला बरं का मामा प्लीज मामा प्लीज. पाहुणं तुम्ही तर काय बोलूच नका. भैया बाहेर ये रे. दाजी लावायचीच नाही ताईला. बरं का पाहुणं आम्ही समंजसपणाने आलोय पुरीला न्यायसाठी. ते लावा तुम्ही पुरीला. काय नाही लावायचीच नाही पाटील तिला. ती दारू पिऊन हिंडते गावात ती करती काम. पाहुणं द्या एवढे बार सोडून पाटील म्हणतात तर काय असतं तेव्हा कुठं नवरा बायकोची भांडणं होत नाही ती. आणि घेतो आम्ही दोघं जबाबदारी हाय आम्ही ठेवू लक्ष. बरं का पाहुणं ही काय घरी ठेवायची वस्तू नाही. आज ना उद्या सुधारतील पाठवून टाका तिला. थांबा मला ताईला बोलवून द्या तिचं काय म्हणणं ऐकून द्या. ताई काय रे काय म्हणतोय तू आली आली माझी भाकर आली गंगे या चला अगं आपल्याला जायचं या मला तिकडे करमत नाही अगं तू असल्यावर बरं वाटतं. ए किरडेवाल्या कशाला आलाय रे माझ्या दारात इथं हा आणि आलाय ते आलाय सगळं गाव गोळा करून आलाय सोय. लाज वाटते का तुला यायचं होतं तर एकट्याने यायचं होतं ना. हे कशाला सुनेन बंड्या घेऊन आलाय सर मोड द्या. हा गंगे काय का माझी लाज तर तुझ्याच हातात आहे की ग. चल मग तू जाऊ अगं भांड्या सोन्याशिवाय मला करमत नाही. तू नसली का नाही तसेच भांड्या सोन्या द्यायची. चल चल जायचंय आपल्याला लगेच जायचंय. सरपंच सांगा की राव समजून तुम्ही. अगं गंगो समजावलंय त्याला आम्ही नाही पुन्हा दारू प्यायचा आणि त्याच्यावर आम्ही बी आलो नाही त्याची हमी घेऊनच आलोय आम्ही आता. अहो तुम्ही कसली हमी देताय तुम्ही सगळे गावकरी म्हणून त्याला पैसे देताय म्हणून तर त्याला डोसायचं सुचतंय आणि कसली हमी देताय हो तुम्ही. अगं गंगो लय कडकड कडून जमत नाही का. अगं चिखलाला पाणी कुठं तुटलंय का तसंच नवरा बायको जास्त ग. तर तू काय कर ऐकू ग सगळी गावाचं ऐक आम्ही चांगल्यासाठीच आलोय तुमच्या बाल्यासाठीच आलोय आम्ही. तर सर असं काय करू नको ग. काय म्हणायचंय पाटील तुम्हाला. बरोबर आहे का अगदी बरोबर आहे तुमचं. बरं का गंगू अख्खा गावाने हमी घेतली आणि आम्ही त्याला न्यायला तुला न्यायला आलोय म्हणजे काय उगाच आलोय का. तू त्याची नको काळजी करू काय. बरोबर आहे का. बरोबर तुम्ही गावकऱ्यांनी किती बी मला समजवायचा प्रयत्न करा मला काय या राजापाशी नांदायचंच नाही. नाही म्हणजे नाही माझ्या बापाने का नाही सगळी वाट लावली माझ्या संसाराची असल्या धोंड्याच्या मला गळ्यात बांधली. हा हे माझ्या बापाला खरं कळलं नाही. पितारा नवरा काय करतो काय नाही सगळं बघायला नको होतं का त्यानं पहिलंच. ह्याची काय चूक नाही माझ्या बापाची सगळी चूक आहे. चुकलंय घे समजून आता यावेळेस. परत तसं पुरीत जात आहे आपली गाव आलंय सगळं समजून सांगायला. आता एवढंच आपण घेऊ पाटलांची याची हमी. सरपंच आलेले आहेत सावकार आले आहेत नंतर बघू पुढं काय चुकलं तर. असू दे गंगू चल एवढ्या बार एवढी सगळी सांगतात म्हणल्यावर ऐक जरा समजून घे. तू नाही तेव्हापासून गाव नसतं सुन सुन झालंय आम्हाला लय तुझं ध्यान होतंय. चल बाय जाऊ दे सोडून एवढा सगळा विषय आता बिशीचा बी मिटलाय सगळा झालाय. सगळ्याचाच नवरा पेते तर तुझाच एकटीचा पेत नाही करलच कधीतरी बंद प्यायची. हा सगळेजण चल चल म्हणतात तर तुझा लयच मान लावावा लागतोय तुला. आवर पटकन चल. इथं राजा उपाशी मरतोय त्याची नाही तुला काळजी नाही तर खाती आपली निवांत बसून घरी बापाच्या. भाऊ जाई आल्यावर काय करणार आहे परत न. हा मग नाही घराच्या बाहेर यावं लागायचं नवऱ्याच्यात. त्यापेक्षा आताच चल आपली गपचिप. चल ना गंगूताई चल काय कर म्हणे अगं गावात. हो का सरपंचीन बाई तुम्ही म्हणताय का नाही
नांदाय चल म्हणून मी येते, नाहीतर ह्या राजापाशी नांदायची का नाही मला काहीच गरज नाही बघा, काही म्हणजे काहीच. ह्या राजा नाही का नाही सोन्याची आणि बंड्याची फक्त साथ सोडली पाहिजे आणि दारू बंद केली पाहिजे. काय रे गण्या भाड्या, तुला काय उकाय फुटायला लागलेत काय? मी माझ्या बापाच्या घरी नांदायला आली ती, तुला काय गप बसव ना काय? कशाला आणलं ह्याला किरडीवाल्याला? झालाय बोंब लावाने, हा हवा आली तर उडून जाईल. अहो तशी नाही वहिनी, ऐका की तुम्हाला येऊ वाटलं तर या ना, तर नका येऊ. लका सुद्या पांड्या, आता काय काय म्हणतोय? माझी बाकर घरी येऊ देतोय का नाही? हा त्याला पण मी काय बोललोच नाही की, सांगतोय मी फक्त ना. जायला म्हणलं लिंबुटी मोय का अरे भांड्या फक्त बोललोय मी, सांगितलं मी काय भांडण लावा आलो इथं. ए तू सध्या इथं गप बस. तिथं म्हणतोय मी तर सध्या का बस तू. जास्त गोड बोलू आपलं, तू गबस काय स्टेप लिहून घेते इथे नाही घेत होय पण गबस. चला पण ही गाण्या करतोय की गाणं. हो का, मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे, पण ही दोन सुनेन बंड्या दोन चांडी तुमच्या बरोबर दिसतं का नाही कधी कुठं, कळलं का? जर घरी जर आली का नाही आपल्या त्यांना घेऊन तुम्ही, तर मग मी आहे तुम्ही आहे. ह्या गंगीशी गाठ आहे, लक्षात ठेवायचं. तांगडं मोडून हातात देईल. बर गंगे, ही दोघा जर तुला दिसली का ना घरी, खरंच ह्यांची टांगडे मोड. पण पहिलं तू निघ गड्या माश्यांग, पहिलं तू निघ. चल राजभाऊ इकडे ये की. बंड्या मी आता रेडी बघितली होती, तू रेडी सासऱ्याला माग, सासऱ्यासाठी मागितली गाणा तरी कमीत कमी दूध पिल रे गावात. आम्ही बी बघितली, ती माझ्या बी मनात भरली. बाबा घेऊ आपण. मिटावतो घ्या, मिटावतो घ्या. रेडी घेऊ माझी गाण्याला पण गाणं बघा शिकून गोळीला बेकार बोलली, चाकल वाढवून गाणं पण भविष्यात घे तू. चला मी गंगेला उरकायला लावतो. बर 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 थांबा, नका लय टेव टेव करू. आलीच बॅग घेऊन. चला जा बाय, नवऱ्याचं घर असतं तीच आपलं घर असतं. काय अडचण आली तर फोन कर. हो का दादा, मी आताच सांगते तुमच्या इज्जती खातीर चालले, नाहीतर मला काय हौस नाही माझ्या नवऱ्यापाशी नांदायची. काय रे भैया? हो ताय, तुला जायचंय तर जा. त्याने काय दाजीने त्रास दिला की लगेच फोन कर, लगेच तू लगेच फोन करील बघ तुला. मग बघ तू त्यांच्याकडे. हा